हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर तुमचं इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे असे की 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे. अगदी 4 ते 5 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर जे आपलं एम आहेत JEEचं विशेष करून MSCBचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहेत की गेल्या 2-3 वर्षापासून AE आणि JEEच्या जागा निघालेल्या नाही आहेत. विद्युत सहाय्यकच्या ज्या ITIच्या बेसवर होत्या त्यांच्या भरपूर जागा निघून गेल्या आणि तीनही फील्डमध्ये निघून गेल्या. MSCBमध्ये जेनको, ट्रान्सको आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण गेलेल्या पाहतच आहात आणि बरेचसे विद्यार्थी हे सिलेक्शन होऊन आज पगारसुद्धा घेत आहेत. तुम्ही बघत असाल तुमच्या आजूबाजूला. त्यामुळे सांगू इच्छितो की आता जे 2026 हे वर्ष आहेत, 2026 जे वर्ष आहेत ते विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी असणार असं मला वाटते. मी ॲनालिसिस करून सांगतो आहे की फेब्रुवारी ते मार्च मंथमध्ये ह्या मंथमध्ये AEच्या आणि JEEच्या जागा निघणार. AEच्या आणि JEEच्या जागा निघणार कशामध्ये, तर महाजेनकोमध्ये. तर त्यामुळे मी सांगू इच्छितो की चांगली एक बॅच घ्या नावाजलेल्या शिक्षकाची आणि तयारीला लागा. जोरात तयारी करणं सुरू ठेवा. अगदी जर जॉब करत असेल तर जॉबसोबतच स्टडीसुद्धा तयार ठेवा. करत चला दररोजची आणि सातत्याने करत चला. लिंक लागली पाहिजे मित्रांनो. मग स्टडी करताना लिंक लागणं आवश्यक आहे. तुम्ही जर आज अभ्यास केला, 2 दिवस अभ्यास नाही केला, 5 दिवस अभ्यास नाही केला आणि 6व्या दिवशी जर डायरेक्टली पुस्तक घेतलं हाती किंवा हे बघितलं तर मग तसा अभ्यास होणार नाहीत. रेग्युलर त्यामध्ये डिस्टन्स पडू नका देऊ, गॅप पडू देऊ नका. रेग्युलर अभ्यास करत चला. त्यामुळे तुमची लिंक लवकर लागतो आणि समजायला सोपं जातं. कोणी IASचा अभ्यास करत असेल, कोणी MESचा अभ्यास करत असेल, जे पदवीधर आहेत इस्पेशली फॉर इंजिनिअरिंगवाल्यासाठी ज्या कोर ब्रँच आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल, यांच्यासाठी खूप काही संधी निघतच राहतात. त्याबद्दल मी बोलू इच्छितो. विशेष करून इलेक्ट्रिकल ब्रँचवाल्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी. मी सुद्धा एक ॲस्पिरंटच आहे. माझंसुद्धा MEचंच आहे. बघूयात, सोबत अभ्यास करूयात. सोबत मार्गदर्शन करत चालू आहे एकामेकाला. काही चुकलं तर मला सांगत जा, माझं काही चुकलं तर तुम्ही मला सांगत जा आणि तुमचं काय चुकलं तर मी तुम्हाला सांगत जाईल. नक्कीच कमेंटमार्फत बोलत चला. तर आजचा व्हिडिओ हा आहे की 2026 हे वर्ष हे पूर्णपणे जे विद्यार्थी नोकरी करू इच्छितात, महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्मेंट जॉब करू इच्छितात, त्यामध्ये भरपूर काही संधी निघणार असं मला वाटते. माननीय जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जसं की सांगितलंच आहे की 2026 हे वर्ष पूर्ण रोजगारांसाठी असणार म्हणून खूप काही रोजगाराच्या संधी निर्माण करूयात असे ते बोलले होते. पण बघूयात. आणि जे सर आहेत, मोठे साहेब, आपले जे इलेक्ट्रिकल क्षेत्रातले जे खूप नावाजलेले आणि त्यांना सर्व महाराष्ट्र मानणारे आणि महाराष्ट्राच्या पलीकडेसुद्धा मानणारे विद्यार्थी आहेत, त्या सरांना मानणारे सहदेव सर यांचंसुद्धा तेच म्हणणं आहे की 2026मध्ये जागा येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मी सांगू इच्छितो की सर्वजण अभ्यासाकडे खूप पेशलपणे, उत्साहाने आणि जास्तीत जास्त जॉब करत असाल तर जॉबसुद्धा करा, पण अशा पद्धतीनं करा की आपण अभ्यासाला सुद्धा टाईम देऊ शकलो पाहिजे. तर जागा हा निघणारच. आता विद्युत सहाय्यकच्या निघून गेल्या. आता आपली जी बारी आहे JEE आणि AEची, तर त्यांच्यासाठी बोलू इच्छितो की अभ्यास चालू ठेवा. चांगल्या ज्यांची तुम्हाला बॅच घ्यायची आहे त्या लोकांची तुम्ही बॅच घेऊ शकता. मी फक्त तुम्हाला नाव कमेंट्स करतो. एक जे आहेत सहदेव सर आहेत, सहदेव केंद्रे सर आहे, SK म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यानंतर दुसरं चॅनल सांगतो, इंजिनियर अमोल म्हणून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ते सुद्धा इंजिनियर अमोल सरांचं आहे. सहदेव सर वेगळे आणि इंजिनियर अमोल जे आहेत, अमोल सर हे सुद्धा वेगळे. यांची ॲप आहे, त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. आणि जे अमोल सर आहेत, इंजिनियर अमोल सर, त्यांचं एक विशेष आहे. जर तुम्ही बॅच घेतली
तर पटलं तर तुम्ही घ्या असं म्हणणं आहे त्यांचं. आणि त्यांनी एक मस्त खूप छान संधी ठेवली आहे. जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच पैशाची कदर आहे आपल्या आईवडिलांच्या, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की त्यांनी अशी सिस्टीम केली आहे त्यांच्या बॅचसाठी. तुम्ही एक एक टॉपिक घ्या. बेसिक इलेक्ट्रिकल घेतला तर ते बेसिक तेवढंच शिकवलं जाणार आणि त्याची जे तुम्हाला फीस भरावं लागेल त्या बॅचची, तर ते ई एम आय वाईज भरावं लागेल. जसे तुम्ही गाडी घेता, मोबाईल घेता किंवा अनदर कोणती काही वस्तू घेतली तर तुम्ही ई एम आय थ्रू भरत राहतात. मंथली भरतात किंवा मग हप्त्याली वीकली भरतात. तसे त्या पद्धतीनं सरनी खूप अत्यंत आणि खूप महत्त्वाची त्यांनी सोय लावून दिली आहे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी बेसिक इलेक्ट्रिकलसाठी वेगळी फी ठेवली आहे, पॉवर सिस्टीमसाठी वेगळी फीस ठेवली आहे, इलेक्ट्रिकल मशीनसाठी वेगवेगळी फीस ठेवली आहे. तर बाकीचं जसं आपण बघितलं तर बाकीच्या याच्यात तसं नव्हतं. बाकी पूर्ण एक पैसे एका दमानं घेत होते किंवा मग ते टप्प्याटप्प्यानं घेत होते. जर त्यांच्याशी कॉलवर बोलणं झालं तर सहसा कॉल उचलत नाही, खूप बिझी असतात साहेब लोक हे. त्यांचे ऑफलाईन क्लासेस, ऑनलाईन क्लासेस, टेस्ट वगैरे, तर त्यामुळे खूप प्रयत्न करावा लागतो आणि एखादा उचलला तर उचलला असं काम राहतं त्या सरांचं प्रसिद्धी मिळाल्यामुळे. आणि ह्या सरांचं असं आहे, अमोल सरांचं, हे तुम्हाला बोलण्याची गरज नाही. तर तुम्हाला ते पटलं तरच तुम्ही तेवढे पैसे पे करा आणि बॅच परचेस करा. असं काम आहे त्यांचं अमोल सरांचं. त्यांची इंजिनियर अमोल या नावाने ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये कंटेंट वगैरे तुमची बॅच काय आहे ते सर्व दिसून येतात. जेईचा सर्व सिलेबस आहेत आणि त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे आणि ते आपल्या मातृभाषेतच आहेत. जर तुम्हाला मराठी सोयीस्कर वाटत असेल तर मराठीत तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर सहदेव सरसुद्धा मराठीत शिकवतात, त्यानंतर अमोल सरसुद्धा मराठीत शिकवतात. आणि त्यानंतर अजून जे आमचं होम डिस्ट्रिक्ट आहेत अमरावती, त्यामध्ये एक अजून तायडे म्हणून सर आहेत, अतुल तायडे, त्यांचीसुद्धा ऑनलाईन बॅच आहेत. यांचीसुद्धा फीस 7,000 ते 8,000 रुपये भेटून जाणार. आणि जे अमोल सर आहेत त्यांची तुम्हाला अगदी मोजक्या भावात 3,000 ते 4,000 बॅच मिळून जाणार पूर्ण. यातही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं पैसे भरावं लागेल. अनलिमिटेड व्ह्यूज मिळणार आणि व्हॅलिडिटी खूप मिळणार. सहदेव सरांच्या बॅचची जर तुलना केली आपण केंद्रे सरांच्या, यांचे सरांचे पैसेसुद्धा खूप राहते आणि व्हॅलिडिटी मला असं वाटते की खूप कमी देतो यार. त्यांचा इश्यू आहे काय तर असं मला वाटते. व्हॅलिडिटी खूप कमी देतात सर व्हिडिओ बघण्यासाठी आणि तेवढे ते शक्य पण झाले पाहिजे ना. पाहून आपण बॅच घेतो ते जर तुम्ही 1.5 पटानं किंवा 2 पॉईंटनं जर बघितले तर त्यात तुमचा लॉस आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं करू नका. तुम्ही पैसे देऊन राहिले ते शांततेने बघा, पूर्णपणे व्हिडिओ बघा. बॅच परचेस केल्यावर स्पीड वाढून अजिबात बघू नका. मी काय बोलतो कळतंय ना, समजते ना, त्यात तुमचा लॉस आहे. स्पीडमध्ये बोलणं सुरू झालं त्यांचं, स्पीड वाढवली व्हिडिओची तर एखादा शब्द जो महत्त्वाचा राहतो तो आपल्याकडून बाय मिस होऊन जातो. लक्ष नसताना असं वाटतं की लक्ष आहे आपल्या शब्दावर, पण ते लक्षात राहत नाही. जेवढं जो नॉर्मल पद्धतीने शिकवतो विद्यार्थ्यांना, जसा मास्तर नॉर्मल पद्धतीने शिकवतो तेच जर तुम्ही नॉर्मल पद्धतीची स्पीड वाढवली तर त्याच्या आवाजात सर्व गोष्टीत बदल होतो विद्यार्थी. तसं पाहू नका. एक सजेशन सांगतोय तुम्हाला, त्यामध्ये तुमचंच नुकसान आहे. तुम्ही जर इतके पैसे देत असाल, बॅचचे भरत असाल आणि जर स्पीड वाढून बघत असाल तर त्या गोष्टीला काही महत्त्व राहत नाही. जो आनंद साध्या भाषेत नॉर्मल बोलून राहतो तो आनंद ते स्पीड वाढून राहत नाही. तसं करू नका. शांततेने व्हिडिओ बघा. त्या सहदेव केंद्रे सरांचे व्हिडिओ जी बॅच आहे त्यामध्ये मला असं वाटते की 110 ते 120 व्हिडिओ आहेत. म्हणजे पूर्ण हे 4 महिन्याचे आहेत आणि त्याला व्हॅलिडिटीसुद्धा 4च महिन्याची आहे. सहदेव सरनी दिलेली आहेत. 4च महिन्याची व्हॅलिडिटी दिली आहे. असं मला वाटते. फार कमी व्हॅलिडिटी दिली असं वाटते मला. माझासुद्धा विचार चालू आहेत पण व्हॅलिडिटी कमी, पैसे खूप जास्त असं वाटते मला कधी कधी. बाकी सरांचं जे शिकवतात ते एकदम भारी शिकवतात. महाराष्ट्रात तुम्हाला तसं कुठंच मिळणार नाही. त्यामुळे सरांची जी फीज आहे ती फीजसुद्धा जास्त आहे. त्याबद्दल आपलं काही त्याबद्दल फीजबद्दल सरांशी काहीही अजिबातही काहीही भांडवल करायची नाहीत मला. फक्त तुम्हाला सजेशन देतोय की ह्या एक सरांची बॅच आहे. त्यानंतर इंजिनियर अमोल सर आहेत, त्या सरांची एक बॅच आहे. त्यांची कंपॅरिझन सांगते मी प्राईसचं. त्यांची 3,000 ते 4,000 तुम्हाला बॅच मिळून जाणार आणि व्हॅलिडिटी खूप राहणार. 1 वर्षाची व्हॅलिडिटी राहणार आणि अनलिमिटेड व्ह्यूजसुद्धा मिळणार त्यामध्ये. त्यानंतर अमरावतीमध्ये सर आहे अमोल तायडे म्हणून, त्यांचीसुद्धा तुम्हाला बॅच घेता येणार. त्यांचीसुद्धा अगदी 6,000 ते 7,000
घरात बॅच मिळून जाणार तुम्हाला आणि त्याला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार. तर तुम्ही बघा तुम्हाला कोणती पटते, कोणाचं शिकवणं आवडतं, कोणाचं तुमच्या डोक्यामध्ये लवकर कन्सेप्ट क्लिअर होतात, जातात, समजून शकतात, ते तुमच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे. त्यामुळे मी असं सांगणार नाही की तुम्ही ह्याच सरांची घ्या किंवा ह्याच सरांची घ्या. पहिले तुम्ही स्वतः अनुभव घ्या, कोणते सर कसे शिकवतात, तर त्यानंतर तुम्हाला समजतं की पैशाचं कंपॅरिझन केलं आहे तुम्ही कोणती बॅच आपण घ्यायला पाहिजे. तर बस इतकंच सांगू इच्छितो. आणि 2026 हे वर्ष आपल्यासाठीच असणार असं मला वाटते. जे गव्हर्मेंट एक्झामचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असेल तर त्यामध्ये 2026मध्ये भरपूर काही संधी असणार. त्यामुळे सर्वांना सांगतो की सर्वांनी लक्ष देऊन 2026 या वर्षाकडे लक्ष देऊन अभ्यास करा. जागा निघणारच, जागा कुठंच नाही जाणार. डिस्ट्रीब्युशन आणि जनकोमध्ये नक्कीच जागा निघण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. ईच्या जागा 2023मध्ये निघाल्या होत्या महाट्रान्सकोमध्ये. त्याचा पेपर 29 डिसेंबर 2023मध्ये झाला होता आणि त्याची जॉईनिंग 2024मध्ये झाली होती तिकडे लांबलचक. तर त्यामुळे सांगू इच्छितो महाट्रान्सकोमध्ये थोडं वेळ लागेल, 27 येऊ शकते. पण डिस्ट्रीब्युशन आणि जनकोमध्ये नक्कीच 2026मध्ये आपल्याला जागा दिसून येणार. तर आशा व्यक्त करतो की 2026 हे वर्ष तुमच्या सर्वांसाठी एक यशस्वीरित्या जावो आणि आनंदीदायक जावो, आरोग्यदायक जावो एवढीच सदिच्छा करतो आणि तुमच्याशी थेट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.